पाहिन त्रिमुख आवडीने पाहिन त्रिमुख पाहिन त्रिमुख आवडीने तुळसी हार घाला का पितंबर तुळसी हार घाला का पाहिन त्रिमुख आवडीने पाहिन त्रिमुख आवडीने तुळसी हार घाला का पितंबर तुळसी हार घाला का पितंबर आवडे निरंतर हेची जाण आवडे निरंतर हेची जाण आवडे निरंतर हेची हार तुळसी हार घाला का पितंबर तुळसी हार घाला का आवडे निरंतर हेची जाण आवडे निरंतर हेची जाण आवडे निरंतर हेची जाण तुळसी हार घाला का पितंबर तुळसी हार घाला का पितंबर अपार विठोबार कुमाई अपार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमाई अपार कुमार 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 हे विठोबार कुमाई अपार कुमार 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 टाळ 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 अपार कुमार विठोबार कुमाई अपार कुमार विठोबार जय 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 विठोबार कुमाई अपार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमाई अपार कुमार 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 अपार कुमार अपार कुमार अपार कुमार अपार अपार कुमाई अपार विठोबार कुमाई श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की वीर संभाजी महाराज की बोल बजरंग बली की हर हर राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम जय जय रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी हरि बोल रूप पाहता लोचनी आवाज कमी करू नका आवाज कमी केला तुम्ही माझा
म्हणून विठ्ठल अवघी तुहा विठ्ठल बलवा हे तुहा विठ्ठल बलवा सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी बापर कुमा देवी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माता देवी वर बापर कुमा देवी बापर कुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा आगर बापर कुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा तुकाचे आगर शरण जाऊदारा पांडुरंगा शरण जाऊदारा पांडुरंगा शरण जाऊदारा आणि आता तारा मोठा विकरा शरण जाऊदारा पांडुरंगा शरण जाऊदारा पांडुरंगा शरण जाऊदारा पांडुरंगा माझा अभंग पाठ आहे मनुष्याचे काय आहे तेथे मनुष्याचे काय आहे देह एकालाचे धन तेथे मनुष्याचे काय आहे काय आहे मनुष्याचे काय आहे नेता नेवा विता तुझे याचे सत्ता काय आहे तुझे याचे सत्ता काय आहे तुझे याचे सत्ता काय आहे
गेला असे प्राण माझे माझे म्हणून व्यर्थ गेला माझे माझे म्हणून वाया गेला माझे माझे म्हणून काळाचे धन कुबेराचे काळाचे धन कुबेराचे भगवान काय आहे येथे मनुष्याचे काय आहे येथे मनुष्याचे काय आहे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे तेथे मनुष्याचे काय आहे तेथे मनुष्याचे काय तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी देवासवे आटी पाडितो देवासवे आटी पाडितो हा देवासवे आटी पाडितो तुका म्हणे करे नाशिवंतासाठी देवासवे आटे पाडितो देवासवे आटे पाडितो देवासवे आटे पाडितो काळाचे धन कुबेरा हे काळाचे धन कुबेरा हे काळाचे धन कुबेरा देह हे काळाचे धन कुबेरा हे काळाचे धन कुबेरा ते मनुष्याचे काय ते मनुष्याचे काय ते मनुष्याचे काय काळाचे धन कुबेरा हे तेथे मनुष्याचे काय तेथे मनुष्याचे काय आहे तेथे मनुष्याचे काय हरि विठोबा कुमारी हरि विठोबा टाळी 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 वाजवा हॅलो 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 गोपाल कुमार कुमार गोपाल हॅलो कुमार 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 टाळी 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 बसलेले सगळे आवाज वा 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 वादक वा 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 हरिभाऊ महाराज बारीक 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 जरा बारीक अमलापूरकर जमलं जमलं ठोका 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 हॅलो 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 आला अरे झाला अरे झाला झाला विठ्ठल 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 टाळी 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 बसलेले चला हाताना टाळी एक टाळी हॅलो 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 हाताना टाळी वाजवा सगळे बोला झाला झाला विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव बोला श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव बोला श्री ज्ञानदेव बोला बोला पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर शिवाजी महाराज की अपने अपने पिता की बोलो रे भाई सब संतन की हर हर महादेव महादेव पुढे या पुढे पुढे चला चला मागची मंडळी पुढे या पुढे पुढे या सगळे जण पुढे सरकले पण तुम्ही काय फाउंडेशन सरकवलं नाही चांगलं केलं असू द्या तिथंच बस हा नाही ना उठाल विठाल उठू नका जाग्यावर बस अतर अतर नका नका उठू नका बस तिथंच बस काय खाली बघून हसताय पटक्याने पुढे सरकायचं यायचं पटकन ते हा विडाला 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 हला विडाला 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 हला हला विडाला 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 हला विडाला हला विडाला हला विडाला सगळं जमतंय पण सखू कावा उठतीय त्याच्यावर आमचं सगळं ती उठल्याशिवाय आम्ही पुढे सरकणार नाही असं आली या संसारा उठावे कुकारा शरण जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे देता देवविता नेता निवविता तुझी याची सत्ता काय आहे निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे तुका म्हणे कारे नाशवंतासाठी तुका म्हणे कारे नाशवंतासाठी देवासवे आटी पाडितोसी देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देवं सर्वकार्येषु सर्वदा गजाननं भूतगणादि सेवितं कपित जम्बु फलचारु भक्षणं उमासुतं शुकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्यात्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमदि प्रकाश मने निवृत्तिदा स्वावधारी जो जी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगननीत पानी मंडनं मंडनान तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम
चरण संतातिया हरे चरण संतातिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचार कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका तेरे चरण संतातिया तेरे चरण संतातिया त्यांच्या कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू कतमल बना उतरे चले संगीता पांडुरंगा करू ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुझानुग्रहाला धरो लादलो पावन झालो चराचरी हे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवता तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया गाते श्रोत्यांनी पाहते चतुर्विनोदे दुष्यंते सोमभावी पूर्णज्ञाते या सकळाते विनवनी आली या संसारा उठावे गोकरा शरण जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग पंढरीश परमात्मा संत हृदय सम्राट ज्ञानबिंब ज्ञानोबा राय वैराग्य तपतीर्थ तेजोवले वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे भगवान पांडुरंग परमात्म्याचे निस्सीम जीवलक निष्ठावान भक्त की ज्यांच्या भक्तीमध्ये उपासनेमध्ये तपश्चर्यामध्ये साधनेमध्ये नामस्मरणामध्ये एवढी मोठी ताकद होती क्षमता होती सामर्थ्य होतं ऐश्वर्य होतं की त्या नामस्मरणाच्या भक्तीच्या उपासनेच्या तपश्चर्याच्या साधनेच्या जोरावर 13 दिवस पाण्यामध्ये असणाऱ्या गाथा सुद्धा 13 दिवसानंतर वर आल्या जळी दगडासहित वया तारियल्या जैशाला किंवा याच्याही पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्राच्या मातीमध्ये आजपर्यंत सकल संत मंदिराली जन्माला आली किंवा अवतीर्ण झाली त्या सकल संतांचा विचार केला तर प्रत्येक संतांच्या वाट्याला सुखही आलं आणि प्रत्येक संतांच्या वाट्याला दुःखही आलं परंतु त्यांच्या सुखदुःखाचा विचार करण्यापेक्षा आज कीर्तनाकरता ज्यांचा अभंग घेतलाय त्यांचा विचार केला तर ह्यांच्या वाट्याला जसा शेवट आला तसा शेवट महाराष्ट्राच्या मातीत अजून कोणाच्याच वाट्याला आला नाही ते देहूचे सुप्रसिद्ध साधू जगतवंदनीय जगतमान्य जगद्गुरु तुकोबराय यांचा 5 चरणाचा संसाराला आलेल्या मानवी देहानं जगावं कसं वागावं कसं राहावं कसं याचं यथार्थ वर्णन करणारा अभंग आज कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे विठाला अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगण्यापूर्वी अल्पसा थोडासा परिहार देणं गरजेची गोष्ट आणि तो असा अकारण कारण करुणावरून आले रुक्मिणी प्राणसंजीवन जगदाकार अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग पंढरीश परमात्मा
आणि सकल संतांच्या कृपाशीर्वादानं सालाबाद प्रमाणे दरवर्षीप्रमाणे नित्यनियमानं चालू असलेला आपला हा भव्य दिव्य नजर लागावा असा देखणा असा सर्वजण ग्रामस्थ मंडळी एकत्र येऊन प्रेमानं उत्साहानं आनंदानं साजरा करत असलेला आणि बघता बघता माझ्या माहितीप्रमाणे 39व्या वर्षामध्ये पदार्पण केलेला हा दैदिप्यमानाचा असणारा अगदी बघतच राहावं इतका अप्रतिम दर्जाचा अखंड हरिनाम अखंड हरिनाम अखंड हरिनाम. तुम्ही काय आजारी का मगातपासून मी बघतोय तर नुसतेच आशा बसल्या. जरा बोला मोकळ्या मनानं अखंड हरिनाम अखंड हरिनाम. तुम्ही जरा पुढचे शांत बस. अखंड हरिनाम मर म्हणाव तू एकटा दीड तासाच उलट. हे अखंड हरिनाम सप्ताहाचं 39वं वर्ष आणि या 39व्या वर्षातील आजची 5व्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळ कडेपूरकर या सर्वांच्या आग्रहानं सूचनेनं माझ्यापर्यंत सालाबाद प्रमाणे म्हणजे दुसऱ्या वर्षी देखील आलेली आहे. खरं तर मी सगळ्यांचं मनापासून आभारी आहे. कारण आमच्याकडं बऱ्यापैकी एकदा पहिलवानाची कुस्ती झाल्यावर परत लावली जात नाही. पण तरी सुद्धा पहिलवान लय आवडीचा असला आणि डाव चांगला टाकत असला की परत संधी मिळते बरं का. कदाचित मागचा डाव चांगला पडलाय बाबा दादा का चुकीच बोलतोय मी. त्याच्यामुळं परत एकदा तुम्ही मला संधी दिली. असो संधीचं सोनं करण्याचा प्रामुख्याने आणि प्रामाणिकपणे मी प्रयत्न करणार आहे. अभंग तुकोबारांचा आहे. तुकोबारांच्या गाथ्यातील आहे 4 चरणाचा आहे 5 चरणाचा आहे. आणि आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय फार गोड सांगतायत. संसाराला आलेल्या मानवी देहानं जगावं कसं वागावं कसं. पण ते तुकोबाराय सांगण्याच्या अगोदर मला काही गोष्टी तुम्हाला सांगायच्यात. आपण कीर्तनात बसलोय. कुठं बसलोय. रोज कुठे येत आहे तुम्ही. कुठं बसलाय. बोला गाड्या नाही तर मी फासबीस गेल्या इथं मंडपात. कुठं बसलोय आपण. कीर्तनात. मग कीर्तनात बसलो तर असे फ्रेश बसा जरा. अख्ख्या गावचं टेन्शन नका दाखवू तुमच्या तोंडावर. मी पण 300-350-400 किलोमीटरचा प्रवास करून इथपर्यंत आले. असे तुमचे सुकलेली तोंड बघायला नाही आलो. असे मोकळे बसा फ्रेश बाटे सावधान. असे मस्त बसा टकाटक बसा की जेणेकरून मला तुमची तोंड बघून कीर्तन करावं असं वाटलं. कीर्तन करावं असं वाटलं. अरे कीर्तन करावं असं वाटलं पाहिजे. नाही तर परत तुम्ही म्हणणार बुवा त्या बोहरचा होता पण काय बरा. हुशार दिसताय की चांगला असलं बोला येतं तुम्हाला. असं व्हायला नको. त्यामुळे फ्रेश बसा. चला आता सगळे कसे हसले. असे हसलेले चेहरे बघितलं मला जरा बरं वाटलं. तुमची तोंड बघून आता असं वाटायला लागलं तुमची तोंड म्हणजे गुलाबाची फुलं येतोय लगेच. फुलं बरं फुलं तर फुलं पण कीर्तन संपेपर्यंत त्याची सूर्य फुलं करू नका म्हणजे झालं. विठाला विठा मोकळं बसायचं फ्रेश बसायचं. कीर्तनामध्ये उगा असं धरून बांधून बसल्यासारखं बसायचं नाही. मोकळं का देवाच्या दरबारात बसायचं याचं फक्त एकच कारण आहे. आपल्याला जास्त दिवस जगायचं नाही. तुमची डोकी जागा आहेत का जरा. अरे जास्त दिवस जगायचं नाही याचा अर्थ कधी मरल याची गॅरंटी. कधी मरल याची गॅरंटी नाही. बरं पुढचा जन्म माणसाचाच मिळेल याची सुद्धा गॅरंटी नाही. आणि जरी मिळाला तरी आपण काही दिवा लावणार नाही. ते मिळेल ना मिळेल माहित नाही पण मिळालेल्या जन्माचं सार्थक व्हावं असं वाटत असेल तर तुकोबाराय म्हणतात आली या संसारा उठावे गो करा शरण जा उदारा पांडुरंगा. हे थोडासा असा फवारा असला की माणसाला किड मरतात नाही का. हां असे मोकळी झाली पाहिजेत माणसं. त्याच्यामुळे मी म्हणत असतो असं बोलत असतो. ऐका फ्रेश बसायचं सर्वांगाचं कान करून कीर्तन ऐकायचं. तुकोबाराय म्हणतात आलाय तुम्ही संसाराला तर संसाराला आल्यानंतर तुमच्या जीवनाचं सार्थक करायचं असेल तर शरण जा उदारा पांडुरंगा. जगाच्या मालकाला शरण जा. का हो तुकोबाराय त्याला शरण जायची काय गरज आहे. या महाराष्ट्रात नवे या संपूर्ण भारत देशामध्ये अशी कितीतरी लोक आहेत कितीतरी व्यक्ती आहेत कितीतरी समाज आहेत कितीतरी पंथ असे आहेत की तिथं आम्ही शरण जाऊ शकतो. तुकोबाराय म्हटले मुळात जगात कल्याण करणारा फक्त एकच संप्रदाय आहे. त्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय. आणि या वारकरी संप्रदायाचा विचार केला तर याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर कुठं शरण गेलात तर ज्यांना शरण जात आहे ते काही दिवस जमिनीवर दिसतील बाकीचे काही दिवस जेलमध्ये दिसतील. कळलं त्यांना कळलं बाकीच्यांना कीर्तन झाल्यावर कळलं. मग आजपर्यंत आमच्या वारकरी संप्रदायाच्या कोणत्याही संतांना गालबोट लावण्याचा प्रयत्न कोणी केला नाही. ज्यांनी केला ते राहिले नाहीत म्हणजेच कोणीही लावू शकलं नाही. इतका व्यापक स्वरूपाचा असणारा वारकरी संप्रदाय त्याचं पाईक व्हा. का तुकोबाराय त्या देवाला संप्रदायाचं पाईक व्हायला आम्हाला का सांगताय. तर तुकोबाराय म्हटले बाबा आता तरुण आहेस आता रक्त गरम आहे आता आयुष्यारामात जगण्याकरता तुला असं वाटत असेल हम करे सो कायदा आणि मी करल तेच होईल मी म्हणल तेच होईल. पण हे जास्त काळ टिकत नाही बाबा. ही शरीर जोपर्यंत जे रक्त बनताय तोपर्यंत शरीरामध्ये ताकद राहते. ज्या दिवशी शरीर हळूहळू म्हातारपणाकडे जातं त्यावेळेस मात्र हे अवयव साथ देत नाही. मग वाटतोय तुला या देहाच्या जीवावर मी आयुष्यरामात जगेल पण काळजी करू नकोस. देह हे काळाचे धन कुबेराचे
पैसा सुद्धा कुबेराचा आहे आणि असणारं धन काळाचं आहे. तेथे मनुष्याचे काय, तिथं माणसाचं काय. मग तुकोबार आहे तुमचं म्हणणं तरी नक्की काय आहे. तुकोबार आहे म्हणले माझं म्हणणं एवढंच आहे, देता देवविता नेता नेवविता. तुझी याची सत्ता काय आहे. देणारा तोच आहे, आपल्याकडे असणाऱ्या सगळ्या गोष्टी घेऊन जाणारा तोच आहे. हो तुकोबार आहे, देणारा सुद्धा तोच आहे, आपल्याकडचं नेहणारा तोच आहे. मग आम्हाला जन्माला कशाला घातलं. निमित्ताचा धनी केला असे प्राणी. आपण निमित्त आहोत, इथं आपलं काही नाही. माझे माझे म्हणून व्यर्थ गेलो. ऐका, बाकीचं सगळं दुसऱ्याचंच आहे, पण आपल्याला असं वाटतं मी केलं माझ्यामुळं झालं, माझ्याशिवाय होऊ शकत नाही, आणि त्याच्यामुळं माझे माझे म्हणून व्यर्थ गेला आणि निमित्ताचा धनी केला असे प्राणी. इथं लागू पडलं. ऐका, मग तुकोबारांना विचारलं, तुकोबार आहे एवढं तुम्ही सगळं सांगताय, मग तुमचं मत काय. तुकोबार आहे म्हटले, जर तुम्हाला कळालंय की देह काळाचा आहे, पैसा कुबेराचा आहे, देणारा देव आहे, नेहणारा देव आहे, आपण निमित्त आहे, शरण फक्त त्यालाच जायचंय. मग तुकोबार आहे म्हणले, या नासक्या कुचक्या खराब असणाऱ्या आणि आपल्यातून कायम संपणाऱ्या गोष्टींकरता जगाच्या मालकाबरोबर भांडणं करण्याची आणि आटी पाडण्याची गरज नाही. तुका म्हणे कारे नाशवंतासाठी देवासवे आटी पाडितोसी. देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. विठाला ऐका, अभंग तुकोबारांच्या तुकोबारांच्या गाथ्यातील आहे 5 चरणाचा. आणि आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबार फार गोड सांगतात. मिळालाय माणसाचा जन्म, पण मिळालेल्या माणसाच्या जन्माची किंमत माणसाला कळू द्या. शेवटी हा देह निघून गेल्यानंतर कळून उपयोगाचं नाही. हे सांगताना एक छोटासा मस्त दृष्टांत मी तुमच्या समोर मांडतोय. थोडंसं तात्पर्य त्याच्यातून घेण्यासारखं आहे. मी नेहमी सांगतो सर, एका कुंभार समाजाच्या माणसानं माती गोळा केली. दादा, एका कुंभार समाजाच्या माणसानं माती गोळा केली. सांगा बरं, किती दिवस, किती तास, किती वर्ष, किती महिने त्या मातीकडे बघत बसल्यानंतर त्या कुंभाराचं पोट भरणार आहे. भरणार आहे. लक्षपूर्वक ऐका, जरा नीट उत्तर द्या. भरणार आहे का नाही. कुंभाराच्या लक्षात आलं, या मातीकडे बघता बघता आपली माती होईल, पण आपल्याला काही मिळणार नाही. मग काहीतरी करावं लागेल. म्हणून त्या कुंभारानं काय केलं माहितीये, त्या मातीमध्ये पाणी टाकलं. माती आणि पाणी दोघांचं मिश्रण झालं आणि तयार झाला त्याचं नाव माती आणि पाणी मिश्रण केल्यावर काय तयार होतं. काही तर काय कडेपुरात वेगळं नाही ना काय होत. माती आणि पाणी मिश्रण केल्याच्या नंतर तयार झाला त्याचं नाव चिखल. आता चिखल तयार झाला. कुंभाराला वाटलं आता चिखल तयार झालाय, मग आता याला काहीतरी केलं पाहिजे. मग चिखलाचा गोळा आहे, जोपर्यंत ओला आहे तोपर्यंत आकार देता येतो. बघा, जोपर्यंत ओला आहे तोपर्यंत आकार देता येतो. ज्या दिवशी वाळतो त्या दिवशी किती दिला तरी फरक पडत. कळलं त्याला, कळलं, पुढे चला. मातीचा गोळा आहे, आकार दिला पाहिजे त्याला. म्हणून कुंभाराने आपले हात पुढे केलेत, मातीच्या गोळ्याला आकार द्यायला सुरुवात केली. आकार देता देता सुंदर, सुबक, आकर्षक, देखणं बघतच राहावं इतकं अप्रतिम दर्जाचं गाडगं मडकं तयार केलं. आता गाडगं मडकं तयार झालं. कुंभाराला आनंद वाटला. आपल्या हातानं किमया केली, आपल्या हातानं कला केली आहे. सुंदर असं गाडगं मडकं तयार झालं. पण त्याच्या लक्षात आलं, तयार केलेलं गाडगं मडकं मातीचं आहे. कशाचं आहे. मातीचं आहे. आणि हे मातीचं कधी फुटल सांगता येत नाही. पण हे जास्त काळ टिकावं असं वाटत असेल तर काय करावं लागल. भाजावं लागल. मग मडकं मातीचा असू द्या, नाहीतर सर मडकं रक्तामासाचा असू द्या, जास्त काळ टिकावं असं वाटत असेल तर त्याला भाजावं लागतं. अर्ध्या हलकोंडाने पिवळं झालेलं मडकं जास्त काळ टिकत. हा कीर्तनाचा दुसरा सिद्धांत. पहिला ह्यांच्या करता होता आणि दुसरा तुमच्या करता होता. आलं लक्षात. मग ते भाजलं. कुंभारानं ते मडकं भट्टीतून बाहेर काढलं. आता मात्र गॅरंटी पटली कुंभाराला, खात्री पटली. मडकं भाजलंय, बाहेर काढलंय, आता मडकं लवकर फुटणार नाही. खात्री पटली. पण विचार केला, मडकं भाजलंय खरं, टिकणार आहे, पण नुसतं त्याच्याकडे बघून आपलं पोट भरणार नाही. मग काय करावं लागेल. त्याला विचार केला, बाजारात न्यावं लागेल, विकावं लागेल. कुंभार मडकं घेऊन बाजारात गेला. सकाळपासून गिराईक येत होती, मोबदला पटत नव्हता. विकण्याचा प्रयत्न करत होता. संध्याकाळचे 5 वाजले, गिराईक आलं, मोबदला पटला. बदल्यात कुंभारानं मडकं दिलं, बदल्यात पैसे मिळाले. सांगा, आता कुंभारानं मडकं विकलंय आणि त्याच्या बदल्यात कुंभाराला काय मिळाले. पैसे. पण आता तरी कुंभाराचं पोट भरायला हवं, पण भरलंय का. नाही. का कुंभार काय ओळखीचा होता का तुमच्या. मग नाही कुंभाराचं पोट भरलं. अमोल दादा, जर कुंभाराचं पोट भरलं असतं तर सकाळचं कोल्हापूरचं कीर्तन करून कुंभार इथपर्यंत आला नसता.
कुंभाराला रोज 2-2 कीर्तन करायला लागतात, म्हणजे कुंभाराचं पोट ईद भरच आहे बघा. माझ्यावर घेतल्यावर तुम्हाला गुदगुल्या होते ते, पण खरं सांगू का, शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही धडपडणारी माणसात, पण आपलं ईदभर असणारं पोट कधी भरलं नाही. कुंभारानं पुन्हा माती गोळा केली, पुन्हा पाणी, पुन्हा चिखल, पुन्हा घडवणं, पुन्हा भाजणं, ही प्रक्रिया सुरू झाली. माझा मुद्दा थोडासा बाजूला आहे. ज्यानं मडकं विकत घेतलं होतं तो मडकं वापरत होता 2 महिने, 4 महिने, 6 महिने, वापरता वापरता एक दिवस त्या वापरणाऱ्याच्या हातातून ते मडकं खाली पडलं. मडकं जसं खाली पडलं तशी मडक्याची सोन्याची बिस्किट तयार. आय कडेपूर, मडकं जसं खाली पडलं तशी मडक्याचे काय तयार झाले? बिस्किट. काय तयार झाले? तुकडं झालं, आणि तुकड्याचं रूपांतर परत मातीत झालं, परत मातीत झालं. मातीपासून बनवलेलं मडकं, एवढी प्रक्रिया केली. त्या मडक्याला पुन्हा जर मातीतच जावं लागत असेल तर पंचमहाभूतांनी तयार झालेला हा मानवी देह कितीही रंगवा, कितीही सजवा, कितीही नटवा, एक दिवस या देहाला सुद्धा मातीतच जावं लागणार आहे. शरीराची होय माती, अंती कोणी न येती संगाती. प्रत्येकाला इथं आल्यानंतर आपला देह ठेवायचाच आहे, त्याच्यातून आजपर्यंत कोणाची सुटका झाली नाही. पण तुकोबारांचं म्हणणं आहे, हा देह जाण्याच्या अगोदर, देह जाण्याच्या अगोदर ज्याच्यामुळे देह मिळालाय तो देव कळावा, आणि कळालेला देव तुमच्या हृदयात बसावा, याच्या करता तुकोबाराय म्हटले अभंगाचं पहिलं चरण. आलिया संसारा उठावे गठरा, आलिया संसारा उठावे गठरा, आलिया संसारा उठावे गठरा, आलिया संसारा उठावे गठरा, आलिया संसारा उठावे गुकारा, शरण जा उदारा पांडुरंगा, जगाच्या मालकाला शरण जा. बाकी काय लागत नाही बरं का देवाला. थोडंसं जरा लक्षपूर्वक आहे का, मी कीर्तनाला सुरुवात करताना आज थोडंसं जरा मार्मिकतेचा विषय घेत मी सुरुवात केली. आज जाणकार मंडळी येत नाही तर प्रत्येक वेळी धिंगाणा घातला ही परत बोलवायची नाही, डेंजर आहेत माणसे. ऐका, जगाच्या मालकाला काय शरण जा. चाले हे शरीर कोणाची असत्य, कोण बोलवी तो हरिवीन, वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता. हॅलो हॅलो, जरा स्वर धरा बरं. बघा बरं थांबतात. विढाला विढाला हॅलो. जगातलं झाडाचं पान सुद्धा त्या जगाच्या मालकाच्या सत्तेशिवाय हालत नाही. तुम्ही आम्ही चालती बोलती माणसं हॅलो
तुझ्या बळ ऐसा तू समर्थ ब्रह्मदाचा धनी बाबा महाराज ऐसा तू समर्थ ब्रह्मदाचा धनी सूर्याचा धनी तुझ्या बळ सूर्याचा धनी तुझ्या बळ ऐसा तू समर्थ ब्रह्मदाचा धनी ऐसा तू समर्थ ब्रह्मदाचा तुझी आसने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या बळे जगातलं झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशी हालत नाही चालती बोलती माणसं आहे आपण कधी जागेवर बसवायचे कधी आपला कार्यक्रम करायचा हे मात्र त्याच्या हातात आहे म्हणून माझं मी नेहमी कीर्तनात सांगतो नीट ऐका अरे तुमचा आमचा जन्म स्वाभिमान घाण ठेवून जगण्याकरता झाला नाही तुमचा आमचा जन्म लाचारी पत्करून आयुष्य जगण्याकरता झाला नाही तुमचा आमचा जन्म कोणाच्या तरी समोर उभं राहून हाजी हाजी करून जगण्याकरता झाला नाही मग जगात कुणाच्या बापाला घाबरू नका पण ज्यानं जगाची निर्मिती केली त्या जगाच्या मालकाला घाबरल्याशिवाय राहू नका कारण तोच या जगाचा चालक आणि मालक आहे बघा कळलं पाहिजेत काही गोष्टी आपल्याला तर म्हणतात ताक म्हणतात ना तसं आपल्याला काही गोष्टी शीतावरून भाताची परीक्षा जसं म्हणतो तसं कळलं पाहिजे मी काय सांगतोय माहिती आहे तुम्हाला या गोष्टी आज आपण कीर्तनात बसलोय आज आपण मांडीला मांडी लावून बसलोय आज आपण चिटकून बसलोय आज आपण एकमेकांच्या जवळ बसलोय पण खरंच सांगा मला आपल्याला आपल्या माणसाची किंमत मागच्या 2 वर्षाच्या कालखंडात कळाली का नाही मला एवढंच सांगा कळाली का नाही हा का नाही समज आपलं कोण परक कोण कळालं का नाही नाही कळालं हा माझं माझं म्हणत होता तुम्ही माझं माझं रोज आपल्याबरोबर गुलू 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 बोलणारा इकडं काय झालं तिकडं काय झालं ह्याच्या घरात काय झालं त्याच्या दारात काय झालं सगळं आपल्या जवळ येऊन पोचवणारा फक्त त्याला कोरोनाच्या काळात एवढंच कळालं राम भाऊला ठसका लागला तर श्याम भाऊ काय 15 दिवस त्याच्या घराकडे फिराकला का फिरकला बरं तुमच्यातलं सांगू का संध्याकाळी कोरोनाच्या अगोदर 8 वाजता स्वयंपाक झाला तर संध्याकाळी 8:15 वाजता तुमच्या घरातली भाजीची वाटी शेजारणीच्या घरात जात होती का नव्हती आधी आधी काय कोरोनाच्या आधी 8 वाजता स्वयंपाक झाला तर 8:15 वाजता तुमच्या घरातली भाजीची वाटी जात होती का नव्हती नसल नरडेतने आवाज निघत फक्त आशा करा म्हणजे मला कळेल तुम्ही आहे जात होती का नाही पण जशी कोरोनाची पहिली लाट आली तशी ती वाटी बी कुठे उलटी पालती झाली आणि देणारी का हवा रडला निघून गेली त्याचा काय तपास लागला हे खरं आहे का खोटं आहे अरे एम तुम्ही आम्ही डोळ्यानं पाहिलं माझं मत आहे रामायण महाभारत ऐकून आजपर्यंत आमच्या डोक्यात फरक पडला नाही मागच्या 4 वर्षाचा कालखंड आठवा आणि संतांचं प्रमाण आठवा आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा झालं एवढं झालं मागे केले ते पाहू नका पुढे जावे नाही तुका बाद झालं आता तरी तुमच्या डोक्यात फरक पडू द्या आणि प्रामाणिकपणे तुम्ही तुमच्या ज्याच्यामुळे जिवंत आहात त्याचं तरी भजन करा हे संतांनी आपल्याला 350 वर्षापूर्वी तुम्हा समर्पण समर्पण हरे तुम्हा समर्पण बरे झाले देवा जिने हा जीव दिला दान करीना चिंतन जगजीवन नारायण गायन गुण तयाचे जिने हा जीव दिला दान तयाचे करीना गायन गुण तयाचे जिने हा जीव दिला दान तयाचे चिंतन जगजीवन नारायण हे गायन गुण तयाचे जेने हा जीव दिला जगजीवन नारायण गायन गुण तयाचे महत्वाचं फक्त घ्यायचं उत्तर कसं असतं एवढं जरी लिहिलेलं असलं तरी सर मला वाटतं त्यातल्या 2 वळी तुमच्या मनासारख्या असल्या की तेवढ्याच तुम्ही अंडरलाईन करताना पैकीच्या पैकी मार्क देता तसं जेने हा जीव दिला दान आणि तयाचे करीन चिंतन बरोबर का नाही एवढं डोक्यात घ्यायचं ज्यानं सुंदर असं हे तुम्हाला मला दान दिलाय त्याचं नाही चिंतन करायचं तर काय दुसऱ्याचं करायचं का हा तशी आपल्याला सवय आहेच म्हणा पैसे एकाचं घ्यायचं आणि बटान हे खरंच आहे महाराज हे काय चुकीचं नाही बरं सोपं सांगा पंढरपूरला जातो आपण पंढरपूरला जाता का नाही गेलाय का पंढरपूरला बरं पंढरपूरला देव कोणता आहे पंढरपूरला आपल्या पंढरपूरला ज्योतिबा आहे का ना
पंढरपूरला देव कोणता आहे? हा हा खंडोबा, बरोबर. हा तुझंच बरोबर. पंढरपूरला देव पांडुरंग आहे, बरोबर का नाही? बघा आता नीट लक्ष देऊन आहे का, आपला उलटाने आहे का साहेब? मी सांगतोय पंढरपूरला गेलो, गाड्याच्या गाड्या करून गेलो, मस्त पार्किंगला गाडी लावली, चंद्रभागेचं स्नान करण्याकरता गेलो, चंद्रभागेचं स्नान केलं आणि स्नान करून बाहेर आल्याच्या नंतर सगळ्यात पहिलं दर्शन कुणाचं आहे? आ कुणाचं? पुंडलिकाचं. दर्शनाला कुणाचे गेलता? आ पांडुरंगाच्या. दर्शन कुणाचं? म्हणजे मी मागाशी सांगितलं चुकीचं आहे का? बटन एकाचं दाबायचं आणि पैसे दुसऱ्याच घ्यायचे. आ लोकसभा चालू आहे त्याच्यामुळे तसलं सुस्त आहे आता ह्यांना एक 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 एक. पण खरं सांगू का, त्याला काहीतरी वेगळं कारण आहे. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. त्याचं कारण काय? तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट, आई बापाची केली सेवा, सारे पाप झाले नष्ट, सारे पाप झाले नष्ट, सारे पाप झाले नष्ट. आई वडिलांची सेवा केल्याचा परिणाम जगाच्या मालकाला एका विटेवरती तब्बल 28 युग उभं राहावं लागलं. ही खऱ्या अर्थानं पुंडलिकाने केलेल्या आई वडिलांच्या सेवेचं फळ आहे, लक्षात ठेवा. म्हणून युगे 28 विटेवर उभा. माझा हा मुद्दा नव्हता, खरं तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं, तुम्ही जर प्रामाणिकपणे देवाचं भजन केलं तर जगाचा मालक तुमच्या आमच्यावर कृपा केल्याशिवाय राहत नाही. पण आपलं तसं नाही. आपल्याकडे एक म्हण आहे, रोजचं मढ त्याला आहे वाटतं तुमच्याकडे पण. कोण रड? आमच्याकडे एक दुसरी म्हण आहे, वरवर मया आणि उपाशनीच ग हाय वाटतं बया. ते वरवरचं नामस्मरण देवाला चालत नाही. मग अंतरीची घेतो गोडी, पाहे गोडी भावाची, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. ज्ञानोबाला म्हणतात पै भक्ती एकमे जाणे, ते तर साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलतया, देव भावाचा भुकेला वैकुंठ सोडून आला. हरिपाठ सांगतोय, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, भावे विन देव न कळे निसंदेव. पण आमचं उलट आहे, मनी नाही भाव आणि देवा मला. देव नाश्त्याला सुद्धा वडापाव आणि मिसळ पाव देणार नाही. देवाच्या मनात आला ना की तोंडात घेतलेला पोह्याचा चमच्याचा घास नरड्यातून हात जासपर्यंत मरल्याशिवाय राहत नाही, लक्षात ठेवा. चांगली चांगली गेले, मुरीत आंघोळीला म्हणून गेला, तिथं तो आकडा झाला, टावेल सुद्धा देवाला लावून दिला नाही. बघा देवाचा कार्यक्रम कसा आहे ते. म्हणून जगात कोणाला घाबरू नका, पण त्याला घाबरा. तो गडी दिसतोय तवा चांगला आहे, जर त्याला थोडंसं इकडं तिकडं दिसलं तर टू व्हीलरवरनी उलटा पालटा केल्याशिवाय राहत नाही. त्याच्या ध्यानात आलं ह्यो लय पैसे मागायला लागलाय, मग देव बरोबर गुडगज फोडीन, पायच तोडीन देव. काय हा ज्यांना कळलं त्यांना लय चांगली खुदगू असताय तुम्ही. तुम्हाला सांगून चुकी केली मेले सगळ्यात मोठी. पण हे खरंच आहे. अहो देवाच्या दरबारात कुणाचंच काय चालत नाही, मग तिथं महाराज असू द्या नाही तर महाराजाचा. एवढंच ऐकायला आलोय मी कडेपुरा. पण खरंच आहे ना माय बाप, इथं देवाचंच चालतं, इथं कुणाचं काही चालत नाही. कुणी किती उराला वाळू चोळली ना तरी जमत नसते, लक्षात ठेवा. देव चांगल्या चांगल्याचा कार्यक्रम करतो. हे वाटतं आपल्याला लय अंग ध्यान बिंगत्या. नाही 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 नाही. तुम्ही एकदा का भिताडाला टेकावला ना की अशा अंगठ्या गपचूप काढून घेतात, रडता रडता खिशात टाकतात महाराज. मी जर गेलो ना कोणाच्या मैतीला तर माझं रडणाऱ्यांवर ध्यान नसतं सर, अंगठ्या वडणाऱ्यांवर ध्यान असतं. ते 2-4 कार्यकर्ते लय डेंजर असतात बघा. देणं नाही घेणं केस फुगत यांचा कार्यक्रम. माझा बाबा चांगला होता, मुकलीच केली अंगठी मारा. लोक लबाड आहे. किती जरी तुम्ही तुमच्या कुटुंबाकरता कमवलं तरी तुमच्या बरोबर येणार आहे का? येणार आहे का? अरे म्हातारी 60 वर्षाची झाली आणि नवऱ्याने दिलेलं पैसे तिने चोरून ठेवलं, लपवून ठेवलं, लेकान दिलेलं बाजूला काढलं. कवामध्ये आपली चोरून पुरी आली, पुरीनं कधी 100-200 हातावर ठेवलं. असं करत करत म्हातारीनं 60व्या वर्षापर्यंत असं डबाभर पैसे साठवलं का नाही म्हातारे? साठवलं. आणि साठवून म्हातारीला काय वाटलं, गेली म्हणली आता सोनं वाढणार आहे म्हणून सोनाराकडे गेली, तिने सोनं केलं आणि साठलेल्या पैशाचं 30 मणी केलं. किती मणी केला? खरं बोलायचं, खरं किती मणी केला? हा किती केला? बोल किती केला? 30 मणी केला. म्हातारीने 60व्या वर्षी 30 मणी केलं आणि दुर्दैवाने 61व्या वर्षी म्हातारी काय झालं? म्हातारी हा मी नाही म्हणणार भाऊ, तुमचं तुम्ही म्हणा, मिली. बरं म्हातारी 61व्या वर्षी मिली आणि घरातली मंडळी म्हणली काय का असा ना, म्हातारीनं रुपया गोळा केला आणि बिचारीनं 60व्या वर्षी 30 मणी केलं. जाऊ द्या मरू द्या, तिच्या कष्टाचं होतं ते. बिचारी बरोबर 30चे 30 एवढी सज्जन होय, जाऊ द्या म्हणताय तुम्ही.
हा सांगा बरं 30 मणी केलं त्यातलं किती मणी म्हातारीवर दिलं? अय कडेपूर किती? एक. आणि त्यातल्या त्यात सर ती निवडणारी एवढी हुशार असती, फुटलेला कोणता आहे, तुटलेला कोणता आहे, काळा पडलेला कोणता आहे, तसलाच मणी म्हातारीच्या तोंडात, आणि बाकीचं चांगलं चांगलं मणी बाजूला काढती. सांगा बरं एवढं तुम्ही कष्ट केलं, फुटका मणी तुमच्या बरोबर आला नाही. अपवित्र देह पवित्र करण्याकरता मेल्यानंतर एकच पान तोंडात टाकलं. कोणतं? कोणतं? निर्गिलीचं, टणटणीचं का आंब्याचं? अरे कोणतं पान आहे? मेल्यानंतर अपवित्र देह पवित्र करण्याकरता पवित्र तुळशीचं माळ पान जर कामाला येत असेल तर जिवंतपणे पवित्र तुळशीची माळ गळ्यात घातल्यानंतर जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार. टाळ्या वाजवू नका, माळा घाला. हा मी करतो काय असेल तो माळाचा खर्च. अहो लय लय डेंजर आहे. कुणी तर मध्ये आता कोरोनाच्या काळात काढलं, अंडी खाली की कोरोनाच होत नाही तर. आणि आमच्या काय काय कार्यकर्त्यांना तेवढंच पाहिजे होतं, धनादल माळा काढल्या हो सगळ्यांनी. आता गावला का काय कोणी तो कोण विढाला विढाल. सांगण्याचं तात्पर्य काय, माझं कीर्तन थोडंसं हसत केलं असतं, पण प्रत्येक माझ्या मुद्द्याकडून काहीतरी तुम्हाला घेण्यासारखं असतं. हे आपण जगतोय महाराज, माझं मत आहे हे नको ते कुटाने करून आपलं आयुष्य शेवटाकडे जाणार नाही. आपलं आयुष्य शेवटाकडे जावं असं वाटत असेल तर शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला. यासाठी केला होता अट्टास. शेवटाचा दिस गोड व्हावा, शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला. तुमचा आमचा जीवनाचा शेवट गोड व्हावा. आता 25, 26, 27 तारखेला जी टॉकीजला कीर्तन होती, मी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवलं होतं. त्या जी टॉकीजच्या कीर्तनामध्ये मी आवर्जून एक प्रोमो काढला होता आणि टीव्हीला तो दाखवला जात होता सारखा. तरुणपणात केलेली मस्ती म्हातारपणात भोगावी लागते. काही मी जबाबदारीनं वाक्य वापरलं बरं का. तरुणपणात केलेली मस्ती म्हातारपणात भोगावी लागती, पण तरुणपणात केलेला परमार्थ म्हातारपणात शेवट गोड केल्याशिवाय राहत नाही, तितकं लक्षात ठेवा बघा. म्हणून संप्रदायाचं प्रमाण आहे, संतांचं प्रमाण आहे, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. तरुणांनी यावं, नाचावं, गावं, उड्या माराव्यात. म्हणजे मी सांगितलं होतं त्याच्यामध्ये. मला सांगा 100 वर्षातली 50 वर्ष झोपत गेली माणसाची. 100 वर्ष जगत नाही पण धरलं 100 वर्षातली 50 झोपेत गेली, राहिली 50. त्याच्यामध्ये मध्य बालत्व, पिढा, रोग, क्षय, त्याच्यामध्ये 25 वर्ष निघून गेले. मग तो झाला 75 वर्षाचा आणि राहिले किती वर्ष? राहिले किती? 100 मध्ये 75 गेले, राहिले किती? 25. मग त्या 75 वर्षाच्या तरुण पोराला म्हटलं म्हण राम, तर म्हणता येते का त्याला? मुखात नाही दात, खाता येत नाही भात, आणि मग राम राम म्हणायला सांगितलं बळच राम राम राम. हे का होतं माहितीये का? तरुणपणात परमार्थ न केल्याचा परिणाम. बालपण गेले जन्म धरी बाळपण गेले चिंता मागुता जन्म धरी बालपण गेलेले.
सांगण्याचं फक्त एकच याच्यातून तात्पर्य एवढंच आहे, बालपण न्यांता गेलं, तरुण पण आयुष्य आरामात गेलं आणि मग म्हातारपणात देवदेव करायला लागला. आपल्याकडे एक म्हणे बघा, करून करून भागला आणि शेवटच्या काळात बुवा झालेलं ना असलेलं ऐकावं लागते बरं का. हा, म्हणून अजून विचार करा, वेळ गेली नाही. हा, नसतील तर मी माळांचं काय तुमचं पैसे असतील ते देतो, पण आपल्या माळा घालून घ्या. शेवटी लायसन असल्याशिवाय देव दारात उभा करत नाही. लायसन लागतं का नाही मग. आणि म्हणून संप्रदायाच्या पायक वागल्यात पवित्र तुळशीची माळ घाला. नको नको त्या गोष्टींच्या पाठीमागे लावू नका. संसार करणारी तुम्ही आम्ही सगळी माणसं आहे, पण संसारातून सगळ्यांचं भलं झालं नाही. संसारातून भलंच होणार असतं किंवा झालं असतं तर दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे, हे म्हटलं नसतं. संसार दुःखामुळे चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ, हे बोलले नसते. मग संसार हा दुःखाचाच बाजार आहे. सुख पाहता जवापर्यंत दुःख पर्वता एवढे, हे संसाराची गणना आहे. आणि हे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळेल. पाण्यात पडल्याशिवाय हातपाय हलवायचं जसं कळत नाही, तसा संसारात पडल्याशिवाय संसाराचा झटका सुद्धा कळत नाही. आता 2-4 वर्षात मला चांगला कळायला, त्यामुळे आपण नादाला लागत नाही. नाही नाही नाही, आपण नादच सोडून दिला. उलट मी आपला 2-4 दिवस असाच बाहेर कुठे बी असतो, मला जातच नाही मला. पण लय घरची डेंजर. 2-4 दिवसातून जर घरी गेलो आणि माझी जर गाडी दारात लागली आणि मॅडमनी जर असा लांबनी मला बघितला ना, तर लांबनीच बघतील, शेजारणीला खुणावतील, म्हणती बघ बाई हा आला आमचा सप्त्या. आता मी सप्ते आहे काय बरं? घरी जाताना काय मोकळा जातोय का? रोज चांगलं गठुडं घेऊन जातोय तरी मला चांगलं म्हणत नाही. सगळ्यांच्याच पाय तरी ते महाराज. आणि मी नादाला लागायचं खरं सर सोडून दिले. मी नारदाच्या गादीवर लबाड बोलत नाही. एकदा गंमत अशी झाली, असंच गेलो बाजारात गेलो आणि आवडला एक शर्ट. मला आवडला शर्ट होता 3000चा. बरं खरं सांगतो, मी लबाड बोलत नाही. मी घरी भेटतो तर भेटतो. आता काय मग सीता मिशा पिळत्यात आणि घरी गेल्यावर मांजर बनतात. त्यापेक्षा कबूल झालेलं भेटतो म्हणजे भेटतो, आपण लय डोकं लावत नाही. आणि मग भेटतो, पण तरी भेट शर्ट घेतला. शर्ट होता 3000चा. घेतला धाडसा नाही घेतला. रात्रीचं पाकिट चांगलं मिळालं होतं. आणि मग शर्ट घेऊन घरी गेलो. घरी गेल्यावर बायकांना पहिली सवय काय, नवरा आल्यावर पहिल्या त्याच्या बॅगा चापायच्या, सगळ्या उलट्या पालथ्या करायच्या. आणि त्या बॅगा उलट्या पालथ्या करताना तिला गावला. हा, आता शर्ट आणल्यावर काय बरमुडं गावल का? शर्टच घावणार. शर्ट घावला. आता शर्ट असा हातात घेतला आणि असं बटाटा एवढं डोळे केलं, माझ्याकडे बघून म्हणते कोणाचं आहे? आपली नेहमी हवा आधीच गेली होती. मी आपला हसता हसताच म्हणलं माझाच आहे. परत दुसरा प्रश्न विचारला, केवढ्याचा आहे? आता म्हटलं अवघड झालं. बरं खरं सांगावं तर बरं शिमगा करते का हानती कुणा ठाव? म्हणलं खरं सांगायचं नाही. मी म्हणलं 300चा आहे. मग म्हणली राहू द्या, माझ्या भावाला तुम्हाला दुसरा ना तर. म्हणून ह्यो झटका कवा कसा काय माहितीये का? इचू बारका असू द्या नाही तर मोठा असू द्या, त्यांना दणका दिला की तो तेवढाच लागतो बरं का. त्याच्यामुळं लय ह्याच्या नादाला लागायचं नाही. जी नादाला लागली ती कामातून. तुम्ही म्हणा बाबा आपण नाही म्हणलो, पण हे खरं आहे महाराज. मग हा संसार जर प्रत्येक वेळेला आपल्याला दुःख स्वरूप असेल आणि दुःखच देणार असेल, तर दुःख रूपी संसारामध्ये अडकण्यापेक्षा ज्यानं सुंदर असा देवे दिला देह भजना गोमटा परत दिलाय कशा करता असोनी संसारी आणि जीवे संसारी असावे, असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. अरे संसारात राहा पण नसल्यासारखं राहा आणि मग देवाची भक्ती करा. आणि देवाची भक्ती करत असताना मी मोठा हा भेदभाव आणायचा. उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव यारे यारे लहान थोर याती भलते नारी नोर करावा विचार न लगे चिंता कोणासी सकळांशी येते आहे अधिकार.
मस्त समर्पक आपल्याला प्रमाण दिलंय महाराजांनी. खट नट यावे शुद्ध होऊन या, कसे पण या, पण आलेले कसे जरी आला तर मी एक वाक्य जबाबदारीने वापरतो. संप्रदायात येणारा कसला जरी असला, बघा मी काय म्हटलंय, कसला जरी असला तरी संप्रदाय नावाचा चरखा इतका चांगला आहे. त्या चरख्यात कसलाही वाकडा तिकडा ऊस घातला ना तरी पलीकडे तो ऊसाचा चांगला रसच मिळतो. हे लक्षात ठेवा, ही ताकद आमच्या संप्रदायाची. मग कसलाही असू द्या तिथं. बघा आमचे ज्ञानोबा म्हणताना म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो. बरं तिथं खळांचीच व्यंकटी का सांडो? ज्यांना काय पडलं ज्ञानोबरायांना, जे चांगले आहेत त्यांना जवळ घेतलं असतं, त्यांच्याच हातात झेंडा दिला असतं आणि त्यांनीच प्रचार केला असता. पण नाही, त्या ज्ञानोबरांची पहिल्यापासून वृत्ती अशी होती, आपला आहे तो लांब जाणार नाही, पण दुसऱ्याचा फोडल्याशिवाय आपल्याला मतदान वाढणार नाही. आता सर आमच्या जरा तिकडे निवडणुकीचा कार्य करणार, त्यामुळे असलं बोलतोय सगळं बरं का. मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, खट आहेत ते सुद्धा शुद्ध होऊ द्यात, नट आहेत ते सुद्धा शुद्ध होऊ द्यात. जे खळ आहेत, जे नास्तिक आहेत, ज्यांना देवाचा धर्माचा अजिबात तपासच नाही, तसले नास्तिक प्रवृत्तीचे सुद्धा हरिदास व्हावेत ही संतांची अपेक्षा आहे. मग एवढे मोठे संत आम्हाला कळाले, वारकरी संप्रदायाच्या रूपानं आम्हाला मिळाले, या मानवी देहाला आल्याच्या नंतर तुमच्या आमच्या हृदयापर्यंत पोहोचले. मग असे संत जर आपल्याला मार्ग दाखवत असतील तर नको त्या गोष्टीचा अवलंब करून जीवनाची बरबादी करण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिलेला नाही. मी नेहमी सांगतो, एखादा डोळा असेल, डोळ्याची किंमत कळणार नाही, पण गेलेला डोळा तुम्हाला तुमच्या डोळ्याची किंमत कळू दिल्याशिवाय राहणार नाही. हातपाय आहेत तोपर्यंत कळणार नाही, पण एकदा का मोडले तुटले की मग त्याची किंमत कळल्याशिवाय राहणार नाही. मग परत किती जरी म्हणला लाख रुपयाची गाडी आहे तरी चालवायची नाही 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 नाही. आपल्या फोर व्हीलर मध्ये मागं बसायचं, जीवाला त्रास करून घ्यायचा नाही. सांगण्याचं तात्पर्य आहे, झटका बसल्याशिवाय माणसं सुधरत नाहीत ना, तसं तुमचं आमचं आहे. आपल्याला जोपर्यंत झटका बसत नाही तोपर्यंत आपण त्याच्या नादाला लागत नाही. मग माझं मत आहे, एखाद्याचा झटका दुसऱ्याचा बघून आपण सुधारलं पाहिजे का स्वतःलाच बसायची वाट बघितली पाहिजे? दुसऱ्याचं बघून म्हणजे अनुभव आले अंगा, आणि ते या जगात देत असे. संत सांगतात ते का येडे आहेत का? ते म्हटले माझ्या वाट्याला आलंय, आम्ही अनुभवलंय, तुम्ही त्याचा फायदा तरी करून घ्या. तुम्ही हे खरंच का आणि खोटंच का, आणि ते कसं काय लिहिलं, कुणीच लिहिलं, आणि तेव्हा हे होते का आणि तेव्हा ते होते का, एवढं डोकं लावण्यापेक्षा चांगले येते घ्यावं महाराज. मी नेहमी सांगतो, रावणानं सीतामाईचं हरण केलं आणि पळवून नेलं, हे आपण लोकांना सांगितलं, मुलांना, बरोबर का नाही? लोकांनी मुलांपर्यंत बिंबवलं. माझं मत आहे, रावणानं सीतामाईचं हरण नेलं हे सांगाच, पण सीतामाईचं हरण केल्याच्या नंतर, पळवून नेल्याच्या नंतर तिला आई समान दर्जा दिला हे सुद्धा सांगायला कधी कधी विसरू नका हो. हे संप्रदायाचं बघा गणित आहे. अरे रावणानं सीतामाईला पळवून नेले हे सांगता, पण त्याच रावणानं स्वतःच्या आई करता आत्मलिंग आणलं होतं हे पण कधीतरी पोरांना सांगा. मला रावण चांगलं आहे म्हणायचं नाही. एखादा माणूस दुर्गुण असतो, दुर्जन असतो, पण त्या दुर्जन माणसाकडे एक तरी गुण असा असतो की तो आपण घेतल्यानंतर आपल्या जीवनाचं कल्याण होत असतं. सगळीच 100% नालायक नसतात ना, सगळीच हरामखोर असतात का, सगळीच चुकीचे असतात का? नाही नाही, एक तरी गुण असा असतो की त्याच्याकडून आपल्या जीवनाचं घेऊन भलं होण्यासारखं परिस्थिती असते. पण आपली लोक घेत नाहीत. आपल्याला फक्त एखादा जर कान फट्या पडला त्याचं नाव की तो तसाच असतो. माझं मत आहे, ही जी वृत्ती आहे ही बदल करा. साधा प्रश्न आहे, मोठ्या भावाने ट्रॅक्टर घेतल्यावर लहान्याला बरं वाटावं का खरं वाटावं? जरा नीट लक्षपूर्वक उत्तर द्या. मी वकील आहे, मी कसाही गुतवीन तुम्हाला ध्यानात ठेवा. मोठ्याने ट्रॅक्टर घेतल्यावर बरं वाटावं का खरं वाटावं? आता का मीटिंग घेता कधी? काय साधा प्रश्न आहे ना. मोठ्यानं ट्रॅक्टर घेतल्यावर बरं वाटावं लहान्याला का खरं वाटावं? आपण पाकिटावाली यांना बोलू द्या जरा. काय बरं तुम्ही विचार करा, तो मी चहा घेऊन आलो. काय वाटावं, बरं का खरं? आव बरं वाटावं आणि खरं आव बरंही वाटावं आणि खरंही वाटावं. पण दुर्दैवानं बरंही वाटत नाही आणि खरंही वाटत नाही. मोठ्यानं ट्रॅक्टर घेतल्यावर लहाना काय म्हणतो, अरे कशाचं काय आलंय, ते आई बाप त्याच्याकडे सांभाळाय होतं त्याच्यामुळे आई बापाचं सगळं गाबाळ. तुम्हाला बी चांगलं पाठ दिसतंय की मान हलावताय मग हा. पण लहान भावानं वाटावं ना त्याला, हे काय का असा ना 10 वर्ष झाले आम्ही एकमेकाचं तोंड बघत नाही, पण कसं का असा ना माझ्या भावानं ट्रॅक्टर घेतला मला आनंद आहे. पण असलं हसतंय का? ते म्हणतो कशाचं काय, अरे हप्त्यावर, अरे हप्त्यावर घेऊ दे, नाही तर 3 महिन्यात त्याचा ओढून नेऊ दे. आपल्या बापाचा काय तोटा आहे का?
पण आपल्या भावाने केलेली प्रगती आपल्याला सहन होत नाही. आता एवढं बिंबीच्या देठापासून पडलोय तरी एवढं जीव तोडून कीर्तन करतोय. 99% कीर्तन चांगलं झालं आणि 1% समजा कीर्तन कुठं बिघडलं तर 99% कीर्तन चांगलं झालं त्याची काय तुम्ही चर्चा करणार? माहितीये मला हे सगळं. 1% बिघडल कुठं त्याच्या उपर ठेवणार. सगळं खरं आहे बरं का, पण महाराजांना ते तेवढं बरोबर का नाही. माणसाच्या मनात ही प्रवृत्ती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत माणुसकी संपन्न होणार नाही. आणि हल्लीच्या काळात हाच अभाव आहे. पूर्वीच्या काळात पैसे नव्हते, माणुसकी होती. हल्लीच्या काळात पैशाला उतालाय पण माणुसकी दिसेनाशी झाली. काय बोलतोय मी? तर बेस कमी करा आणि स्पष्ट आवाज करा बरं का. आवाज खायला लागला ना. विडाला विडाला. पूर्वीच्या काळात माणसाकडं पैसे नव्हते पण माणुसकी होती, प्रेम होते, आपुलकी होती. एखाद्याच्या घरातला माणूस गेला तर 12 दिवस 13 दिवस त्याचं सांत्वन करायला माणसं जात होती. प्रेमानं बोलत होती, आपुलकीने विचारत होती, स्वतःच्या हातानं घास भरवत घालत होती आणि त्यांच्या दुःखामध्ये ती बिचारी सहभागी होत होती. हल्लीचा काळ बदललाय. शेजारच्या फ्लॅटमधला मेला ना कळल्याबरोबर लोक कड्या लावून घेतात पण घरातून बाहेर पडत नाहीत. परवा आमच्या भागामध्ये इंदापूर परिसरामध्ये कीर्तनाला चाललो होतो सर. आणि जाता जाता सकाळची वेळ होती. 10 ते 12चं सकाळचं वर्ष श्राद्धाचं कीर्तन होतं. आणि साधारणतः 8:30-9च्या दरम्यान त्या परिसरामध्ये पोचल्यानंतर एका स्मशानभूमीत एक जण प्रेत जाळत होते. पण जाळणाऱ्याच्या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे 100-200 माणसं असतात. पण तिथं जाळत असताना फक्त 4 जण होती. 4 जण होती. मला आश्चर्य वाटलं. पहिल्यापासून जरा शास्त्र ते शिकलोय तर्कशास्त्र शाळेमध्ये, त्याच्यामुळं जरा म्हटलं विचारावं नक्की भानगड काय. मग गाडीतून खाली उतरलो, स्मशानभूमीत गेलो आणि विचारलं, दादा अरे 4 जण तुम्ही जाळताय, नक्की भानगड काय, नक्की काय प्रकार आहे? थोडंसं असं विचारलं. त्याच्यानंतर ती जरा घाबरल्यासारखी झाली. पण ती मला काय म्हटली माहितीये महाराज? म्हणले महाराज तुम्ही महाराज दिसताय म्हणून सांगतो. म्हणले महाराज या मेलेल्या माणसाचा आमचा काही संबंध नाही. गावातल्या लोकांनी आम्हाला 200 रुपये दिलेत फक्त याला जाळायचं आहे म्हणून. काय म्हटला तो? याला जाळायचं आहे म्हणून 200 रुपये दिले. 800 रुपये घेणार आणि ह्यो सगळा पेटला की आम्ही निघून जाणार. खरं सांगा, आत्ताच्या काळात जर माणसं जाळायला 200 रुपये रोजानं माणसं आणत असतील तर भविष्यात माणसं उचलायला माणसं मिळतील का? किती वाईट परिस्थिती आहे. कुठं चाललोय आम्ही, काय वागतोय आम्ही? आम्हाला फक्त आमच्या बाजूच आमचंच भलं व्हावं, शेजारच्याचं वाटोळं झालं तरी चालेल. ही वृत्ती आहे, लक्षात ठेवा. मी सांगितलं धन दौलत पैसा अडका सोनं तुमच्या बरोबर येणार नाही दादा. वाटतं फक्त आपल्याला हे माझं आहे ते माझं आहे, हे मी केलं. अजिबात नाही. त्या रेमंड कंपनीचा मालक, परवा बातमी ऐकली तुम्ही सगळ्यांनी, एवढा मोठा टर्नओव्हर 14,000 करोड रुपयांचा टर्नओव्हर होता आणि 5 कोटीच्या गाडीत फिरत होता. पुत्र प्रेमापोटी होती तेवढी सगळी प्रॉपर्टी त्यानं मुलाच्या नावावर केली. पोरग सुद्धा एवढं हुशार होतं माझ्यासारखं. नावा होसपर्यंत काय बोललं माझ्यासारखं म्हणले म्हणजे काय मी तसं केलं नाही, लगेच नका बघू असं माझ्याकडे. पण त्या पोरानं सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर केली आणि नावावर प्रॉपर्टी झाली. आणि दुसऱ्या दिवशी बापाला भेटायला गेला आणि बापाला म्हणला रामकृष्ण हरी. कोणाला म्हणला? बापाला. काय म्हणला? रामकृष्ण हरी. बाप म्हणला कवाच आपल्याला रामकृष्ण हरी यांनी घातला नाही, आज रामकृष्ण हरी म्हणलाय म्हणजे जवळ आपलाच रामकृष्ण हरी झालाय. एकाच मिनिटात सांगितलं पोरानं, बाबा केलं तेवढं तुम्ही भरपूर झालं, आता तुमचा आणि माझा संबंध नाही, परत या घरात राहायचं नाही आणि या प्रॉपर्टीच्या आसपास सुद्धा दिसायचं नाही. 14,000 करोड रुपयांचा टर्नओव्हर वर्षाला असणारा आणि 5 कोटीच्या गाडीत फिरणारा पुण्यामध्ये भाड्याच्या घरात राहतो आणि रिक्षानं प्रवास करतो. राजाचा रंक व्हायला आणि रंकाचा राजा व्हायला जास्त वेळ लागत नाही. म्हणून कोणी समजू नये हे मी केलं माझ्यामुळं झालं. राहुल महाराज पार्टीला टीव्हीवरून येणारा सुद्धा तोच आहे आणि सगळ्या तारखा बंद करणारा सुद्धा तोच आहे. त्यामुळे जमिनी उपाय ठेवलं पाहिजे, सगळ्यांशी प्रेमानं वागलं पाहिजे. प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख प्रेमच फक्त एकमेकांना द्या. मेल्यानंतर तुमची प्रॉपर्टी किती कोणी बघत नाही, पण मेल्यानंतर तुमच्या अंत्यविधीला आलेली गर्दी सांगत असते तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय कमवलं. हे शेवटी लोकांसाठी किती केले तरी जन हे सुखाचे दिल्या घेतल्या. ती माणसं अंतही काळीचे कोणी नाही, शेवटच्या क्षणाला तुमच्या आमच्याबरोबर कोणी येणार नाही. हा देह किती जरी तुम्हाला आईन तारुण्यामध्ये लोकांच्या जवळ नेणार असला आणि पैसा किती जरी तुमचं ऐश्वर्य दाखवणार असला तरी धन आणि पैसा तुमचं नाहीच आहे. अर्थात हा देह सुद्धा तुमचा आमचा नाही, अभंगाचं दुसरं.
काळाचे धैर्य कुबेराचे काळाचे कुबेराचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे मग इथं माणसाचं काय आहे तरी नक्की काय असा प्रश्न तुकोबारांना विचारला तुकोबारा म्हटले माणसाचं काय आहे का नाही मला माहित नाही पण इथं फक्त माझं एवढंच आहे विठोबा रखुमाई आवाज द्या बरं का आवाज शेवट तरी आवाज या वर्षी सगळं तुम्ही अवघड केलं चांगलं हारानलं बरं का सर हसताय काय खरंच चांगला आता नाही परत मी आल्यावर भेटलं तरी चालते जिवंतपणे हार मिळायला सुद्धा काहीतरी नशीब लागतं अमोल दादा कोणाच्याही नशिबात आहे काय ए पोरान खरं आहे का खोटं आहे मला सांग खोटं आहे तू बरं तुझं बरोबर आहे यांचं चुकतंय पोरांचं खरं आहे का खोटं आहे हे सगळ्यांना मिळतं का सगळ्यांना मिळतं बोलाय की बिंदास मिळतंय का मग त्याला काहीतरी करावं लागतंय का ना हा मग काय करावं लागेल तर बाई हार तुमच्या गळ्यात पडते आता अकाल बंद झाली त्यांच्या ध्यानात आला आपण पुढे बसलोय लय मोठी चुकी गेली लय गोड वाटत होतं सुरुवातीला आता हे गडी फिरून आपल्यावर चाबूक टाकायला दिसतोय हा लय लोड घेऊ नका पण साधं गणित आहे काय करावं लागेल तेव्हा यो हार गळ्यात पडेल साधं काय कळेल ते सांग काय करावं लागेल हा बोल की बिंदास बोल मेल्याव म्हणलं तो मेल्याव मरावंच लागेल बरोबर आहे पण मेल्याव बी एवढा चांगला हार नाही गळ्यात पडायचा मी 2-4 वेळा केलाय तो माहितीचा बाजार
तो एवढाच हार असतो, मुंडक्यात काय आज शिरत नाही. पण जिवंत पण एवढे चांगले हार गळ्यात पडावे असं वाटत असतील तर वारकरी संप्रदायाचे पायीक व्हा. असे हजारो हार गळ्यात पडल्याशिवाय राहणार नाहीत. ही संप्रदायाची ताकद आहे, लक्षात ठेवा. वैभव आहे म्हणून संप्रदायाचं पायीक व्हा. खरं आहे पोरांनो तुमचं बरं का. ही पोरं रोज अशी कीर्तनाला पुढे बसतात का आजच बसलेत? हा आजच बसल्यात ना? काल बसला होता का? नक्की का आजच बसला? तर तुमच्या ध्यानात आलं असेल गेल्या वर्षीचा ह्यो बुवा जरा धिंगाणा करत होता. हा पण पोरं ही खऱ्या अर्थानं भविष्य आहेत आपलं. फक्त या पोरांवरती योग्य मार्गदर्शन करणं आपलं काम आहे. बरोबर पोरांनो, बरोबर बोलताय का नाही? हा त्यांना योग्य मार्गदर्शन करा. पोरं अजिबात चुकीची पावलं टाकणार नाहीत. पण तुमचं का दुर्लक्ष झालं की हे कार्यकर्ते तुम्हाला वृद्धाश्रमात टाकल्याशिवाय राहणार घ्या नाही. यांचा दणकाच वेगळा आहे, लक्षात ठेवा. म्हणून चांगलं आयुष्य जगा, चांगलं वागा, चांगल्या सगळा परमार्थ तुमच्या पद्धतीने जगा. आणि हे सगळं करताना हातानं टाळी वाजवायला सांगितली, देवाचं भजन करायला सांगितलं, पण तुम्ही काय केलं नाही. तुझं तूच म्हण, तुला काय तुझा गोंधळ घालायचा ते घाल, आपलं पाकिट घ्या आणि घरी जा. त्या बघा ही माझ्या पुढं बसल्यात ना, ही मुळा उठल्यात माझ्या, ह्याच्याकरता पुढं बसवल्यात वर. हा पण हे खरंच आहे. त्याच्यामुळं काय माणसाचा क्षणभंगूर भरवसा नाही. काल बोलणारा आज असेल का नाही त्याची गॅरंटी नाही. आपण म्हणतो लय असं तसं काही नाही काय नाही. म्हणून सगळ्यांशी प्रेमानं वागा. हीच आमुची प्रार्थना आण, हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. माणसानं माणसाशी माणसासारखं प्रेमानं वागणं हा मानवतेचा धर्म जातीपातीच्या पलीकडे जाऊन आमच्या संप्रदायाने लोकांच्या पुढे मांडला. कुणीही या कुठल्याही वेगवेगळ्या जातीच्या धर्माची जरी माणसं असली तरी जगाच्या मालकाच्या जवळ जाण्याकरता देवानं प्रत्येकासाठी काही ना काहीतरी केलंय. चोखोबाराई वेगळ्या समाजाचे होते, नामदेवराय वेगळ्या समाजाचे होते, तुकोबाराय वेगळ्या समाजाचे होते. पण प्रत्येकाचं कार्य कर्तृत्व इतकं मोठं होतं की देवाला ते सांगतील तसं वागावं आणि ऐकावं लागत होतं. एवढा अधिकार संपन्न आयुष्य तुमच्या आयुष्यामध्ये घडलं तर देव तुमच्या आमच्या सगळ्यांचं भले केल्याशिवाय राहत नाही. फक्त हे सगळं करण्याकरता मनामध्ये प्रेम असावं, आपुलकी असावी, जिव्हाळा असावा. आणि त्याच आपुलकी जिव्हाळ्यानं आपण राहावं. मी मगाशी बोललो जुनं ते सोनं आहे. आमचे हरिभक्तीपरायण महाराज आज बसलेत. गीत रामायणाच्या माध्यमातून महाराजांनी तुम्हाला सगळ्यांना मंत्रमुग्ध केलंय. ही जुनी माणसं आहेत महाराज. या जुन्या लोकांनी संप्रदाय जपलाय म्हणून मला कदाचित असं वाटतं की आमच्यासारख्या पोरांच्या वाट्याला आज सोन्याचे दिवस आलेत. कदाचित यांच्यासाठी टाळी वाजवा जरा या जुन्या लोकांसाठी. जुनी माणसं आहेत महाराज. आज कीर्तनाला टाळ घेऊन उभी आहेत बघा. अगदी 2 तास उभं राहण्याची सुद्धा बऱ्याच जणांची परिस्थिती नाहीये. आता शेवटी आम्ही तरुण आहेत, रक्त गरम आहे, आम्ही नाचणार हो. पण आमच्या पोरांच्या बरोबरीनं कीर्तनात टाळ घेऊन उभं राहून सुद्धा कीर्तनात डुलण्याकरता सुद्धा तुका म्हणे ते असावे जातीचे. म्हणून या सगळ्या माझ्या टाळकऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. खरंच आहे यांची साथ आहे म्हणून हा संप्रदाय इथपर्यंत आलाय. बरोबर बोलतोय ना दादा. जुन्या लोकांनी जपलंय म्हणून. आणि जुनी लोक फार चांगली होती महाराज. रसभरीत अर्थ होता त्यांच्या जगण्याला. त्यांच्या त्या पूर्वीची कामं होतीच की नाही महाराज. अर्थ तशी होती, गाणी तशी होती, माणसं तशी होती, आहार तसा होता, निद्रा तशी होती, सगळं चांगलं होतं. आता मला नाही वाटत आम्ही तुमच्या वयापर्यंत जगू म्हणून. आमच्या आताच बारकाड्यांच्या पिपाण्या झाल्या. बरं आमच्यासारखं सर खायला चांगलं कोणाला हाय का? हा बरं कुणाच्या बी दारात जाऊ द्या. महाराजाला म्हणलं की बासुंदी, पनीर, हा गुलाबजाम. पण खरं काय माहिती आहे का, फुकाटचं खाल्याला पचत नाहीच पचत. हे खरंय. तुम्ही काही पण म्हणा, मी परत सांगतो. म्हणून ना चटणी भाकरी काही माणसानं दणदणीत राहावं. मी मगाशी बोलून सर 1 नंबर जेवणाचा कार्यक्रम केला सर. साधं सिंपल मस्त. लय अवघड परिस्थिती आहे म्हणून फुकाटचं खात जाऊ नका जास्त. हा त्याच्या का चांगल्या कीर्तनकारांना सांगितले देवाचं गावाचं आणि भावाचं कवा खाऊ नये बरं का. एवढ्यात आता समजून जा तुम्ही पुढचं काय असेल ते. देव कार्यक्रम लावतो प्रत्येकाचा. म्हणून हे सगळं चांगलं वैभव तुमच्या आमच्या वाट्याला आहे. रसभरीत अशी अर्थ होती, गाणी होती, माणसं होती, प्रेम होतं. बरोबर का नाही. पूर्वीच्या काळातली गीतं होती. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि करानी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कानी. परत एकदा म्हणतो सरांनी आता मोबाईलवर केला. हा परत काढा चला. भातुकलीच्या खेळामधली, भातुकलीच्या खेळामधली राजा आणि करानी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. किती गोड होत काय माहितीये. राजा बदला मला समजली शब्दा वाचुनी भाषा, माझ्या नशिबा सवे बोलती तुझ्या हातच्या रेषा.
कारानीचा डोळा तेव्हा कारानीचा डोळा तेव्हा अलगद आले पाणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. किती गोड वाटतं ऐकायला मला, बरं वाटतंय का? आता राहिले का असं? माझ्या माता मावल्या म्हणायच्या घाल घाल पिंगा बाऱ्या माझ्या परड्यात नरड्यात कुठं घाल घाल पिंगा बाऱ्या माझ्या परसात माहेरीचा सुवासाची कर बरसात माहेरीचा सुवासाची कर बरसात घाल घाल पिंगा बाऱ्या माझ्या परसात. होतं का नाही? हा अहो पोरग झोपवायचं म्हटलं तरी म्हणायचं ना निंबोनीच्या झाडा मागे हा हा सूर्य झोपला ग बाई. होतं का नाही? चंद्र झोपला ग बाई आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही निंबुनीच्या झाडा मागे चंद्र झोपला बाई. आता ते झाडही नाही राहिलं चंद्र बी नाही राहिला आणि ती म्हणणारी चंद्रीन बी नाही राहिली. सगळं वाटुळं झालं. आता पोराला चारायचं म्हटलं तरी हातात मोबाईल दिला जातो, बरोबर का नाही? पप्पा सांगा कोणाचे पप्पा हिच्या पप्पाचे हे असलं झालं ना सगळं. पोरांना चांगले संस्कार पाहिजेत, लक्षात ठेवा. जोपर्यंत आपण हसण्यावर नेऊ नका लय अवघड झालंय. पोरं कधी पोरच कार्यक्रम लावणार आहे तुमचा, म्हणून पोरांवर 2 कामं कमी करा पण पोरांना चांगलं शिकवा, बरोबर आहे का नाही पोरांना? हा नाही तर तुमच्याकडे तुम्हाला असलं ऐकलंय का तुम्ही? हे मी आता म्हणलो ते ऐकलं का? कधी ऐकलं? हा नाही ऐकलं. मग काय ऐकलं? काय ऐकलं? भांगो भांगो बा पोरं तयारीची येतलंय. थोडंसं अजून म्हणलं ना इथं धिंगाणा घालते, पण माझं मत हे नका तुम्हाला कळू द्या. मग काय कळू द्या माहिती का? हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. एक टाळी, सगळे टाळी वाजवा. शाबास. कडेपुरामध्ये पंढरपूरचा आनंद दिसू द्या सगळ्यांना. शाबास. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल हे जरी नाही काल हे जरी नाही काल. सरत शेवटी पा काळ बांधून नेईल, सरत शेवटी पा सरत शेवटी पा काळ बांधून नेईल, सरत शेवटी पा. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी काय बाजाईल. पिंगला 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 महाद्वारी बोल बोल तू देखा पिंगला महाद्वारी, पिंगला महाद्वारी बोल बोल तू देखा पिंगला महाद्वारी, पिंगला महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगला महाद्वारी, पिंगला महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगला महाद्वारी. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. लटिकेनं बोलो आता वर्तमान खोटे, 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 वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, लटिकेनं बोलो आता वर्तमान खोटे, लटिकेनं बोलो आता वर्तमान खोटे. पिंगा ग बाई पिंगा गे, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा गे, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा गे, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा. अवघा अवघा
सोमवाग्या प्रेम नगराबारी आमवाग्या सोमवाग्या प्रेम नगराबारी आमवाग्या सोमवाग्या प्रेम नगराबारी आमवाग्या सोमवाग्या प्रेम नगराबारी सावध भवनी भजनी लागा देव करा कैवारी सावध भवनी भजनी लागा देव करा ताळे ताळे सावध भवनी भजनी लागा देव करा कैवारी सावध भवनी भजनी लागा देव करा कैवारी हे माझ्या हे माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे मल्हारी वारी मल्हारीची वारी दाताचं दातवण घ्या ग कोणी दाताचं दातवण घ्या ग कोणी सुया घे भणी घे दाताचं दातवण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळ म्हणी कुंकू घ्या कोणी काळ म्हणी कुंकू घ्या कुणी काळ म्हणी कुंकू घ्या कुणी काळ कुंकू घ्या कोणी काळ म्हणी कुंकू घ्या कोणी काळ म्हणी कुंकू घ्या कुणी काळ म्हणी कुंकू घ्या कुणी काळ म्हणी पिंगा ग बाई पिंगा गे पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग बाई हे पिंगला माधवारी बोला बोली तो देखा पिंगला माधवारी पिंगला माधवारी पिंगला माधवारी पिंगला माधवारी बोला बोली तो देखा पिंगला माधवारी हे पिंगला माधवारी देखा पिंगला माधवारी हो हो दणगा लावलाय एकनाथ महाराज म्हणले काय माहिती मागातपासून महाराज जे बोंबलून सांगत होता ना हे जरी नाही कळालं किंवा न ऐकालं तरी उद्या दुसरा येईल हे जरी नाही कळालं सरते शेवटी बा काळ बांधून नेईल सरते शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय बा जाईल एकनाथ महाराज म्हणले आमचं तरी काय बा जाईल आम्ही सुद्धा म्हणतो आमचं तरी काय बा जाईल आम्ही सुद्धा पाकिट घेईल दादा बरोबर आम्ही आमच्या घरी जाईल कुटाणा तुमचाच होईल पिंगळा माधवारी बोल बोली तुले का पिंगळा माधवारी संतांनी या परंपरा होत्या पिंगळा होता वसुदेव होता ते गुबू गुबूवाला यायचं बघा गुबूवाला काय म्हणायचं त्याला हा नंदी बैलवाला यायचा आता येतो का नंदी बैलवाला नाही येतात आता का नाही येत आता घराघरात नंदी तयार झालं ना त्याच्यामुळे नंदी फिरायचाच बंद झाला पण ऐका या परंपरा संपायला लागल्यात या जपण्याचं जोपासण्याचं काम आमचं आहे मग आम्हाला या समजा आपल्या परंपरा सांगितल्या कोणी मार्गदावनी गेली आधी दयानिधी संत दे मार्गादारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिक नुहावे लोकांप्रती मग ज्या संतांनी तुम्ही आम्हाला साधा सोपा सरळ सुलभ गोमटा मार्ग दाखवला त्यांचं भजन तुम्ही आम्ही करणं तुमचं आमचं काम आहे जरा हात वर सगळे ज्ञानोबाराया माझ्या ज्ञानोबाराया साधकांचा माय बाप ज्ञानोबाराया कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबाराया विठोबाचा प्राण ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम 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 हे पहा या सप्ताहाचं देखणं नियोजन करत असताना सालाबादप्रमाणे फार अगदी भव्य दिव्य अशा पद्धतीचं नियोजन असतं. लाखो रुपयांचा खर्च असतो. परंतु खरं सांगू का आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा जात आपण असं म्हणतो. जशी परमेश्वराची तुमच्या आमच्यावर सगळी कृपा आहे तसा परमेश्वर काही माणसं आपल्या आयुष्यामध्ये घालवत असतो. जिथं कमी तिथं आम्ही. आणि म्हणून आपल्या सप्ताहाचा भला मोठा खर्च आहे. बऱ्याचशा अडीअडचणी येत असतात. अगदी आमचे सन्माननीय माळी सर असतील, जे बबन दादा असतील, त्यांच्याबरोबर असणारे सवंगडी असतील, धडपडत असतात. काम सप्ताह शेवटाकडे नेण्यासाठी प्रयत्न करत असतात. पण जिथं कमी कमी जिथं पडते जातं किंवा जिथं काही अडचणी निर्माण होतात तिथं मात्र संग्राम भाऊंसारखी माणसं अगदी खंबीरपणे पाठीमागं उभी असतात. आणि म्हणून मला असं वाटतं कोणीतरी पाठीमागं असा खमक्याच्या फामक्या माणूस असल्याशिवाय जमत नाही. मी गेल्या वर्षी बोललो होतो छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर मी बांधतोय. पण एवढ्या वर्षात दीड वर्षात महाराजांच्या मंदिराचं बांधकाम मी पूर्ण पण केलं. लक्षात ठेवा. याचं कारण काय माहिती आहे का आपल्या पाठीमागं एक ताकद असावी लागते. ती ताकद कोण आहे ती सरांना बबन दादांना माहिती. तुम्हाला नाही सांगणार. आलं का लक्षात. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य का ही माणसं आपल्या पाठीमागं असल्यानंतर कुठल्याही गोष्टीचा वरद असतं. त्याला राजकीय वरद असतं म्हणतात किंवा राजाश्रय असं म्हणतात. तो असल्याशिवाय कुठलंही काम सिद्धीला जात नाही. बघा हे सगळं करण्याकरता तो गरजेचा आहे. म्हणून संग्राम भाऊंच्या माध्यमातून काम करणारी ही सगळी मंडळी सन्मान्य आमचे माळी सर गेल्या वर्षीपासून संपर्कामध्ये आहेत. फार नितांत प्रेम करतात. बबनदादा आल्यानंतर मोकळा. आणि बबनदादांचं काम म्हणजे आर्मीवाल्यांचं सुद्धा डेंजर काम आहे. तसं काम काठ्याव कार्यक्रम आहे. दणका नाही तर मग असा मग दणका बसतो. आता कळल काय काय ना काय दणका कसा असतो ते अजून नाही कळत. पण सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच आहे. शिस्त म्हणजे शिस्त. आणि कार्यक्रमाला शिस्त पाहिजे. बघा शिस्त असल्याशिवाय कार्यक्रम संपन्न होत नाही, चांगला होत नाही. तुमच्या सगळ्यांना खूप चांगली शिस्त आहे. म्हणून तुम्ही शिस्तीनं माझं ऐकलत आणि सगळे पुढे येऊन बसलात नाही का. म्हणजे आपल्या कार्यक्रमाची शोभा आपण वाढवायची असते हे तुम्हाला सगळ्यांना कळायला लागले. असंच दररोज कार्यक्रमाला आपली आपली उंची वाढवत जा, उपस्थिती वाढवत जा. आपला देखणा कार्यक्रम कसा होईल आणि तन मन धनानं सगळ्यांनी प्रयत्न करा. सगळ्यांनी काम करा. बघा तुमच्याकडे कोणी मागायला येणार नाही, तुमच्याकडे कोणी हट्ट धरणार नाही. पण माझं मत आहे पोरांना मागितलं तर 100 रुपये देतो. हॉटेलला गेलो की तर 1000 रुपये जातात. कुठं कपडे खरेदी करायला गेले तर 10-5 हजार रुपये आशे निघून जातात. मग धर्माच्या आणि देवाच्या कार्याला जर 500 रुपये आपले आशे गेले तर माझं मत आहे त्या 500च्या बदल्यात 5000 रुपये परमेश्वरानं तुमच्या पदरात कसंही टाकल्याशिवाय राहणार नाही. पण ते दान करण्याची वृत्ती तुमच्यात असावी. हे काय मी माझ्याकरता मागत नाही. जे माझं ठरलंय ते मला मिळणारच. त्यात काय विषय. उलट एवढं बोलल्यावर सरांनी अजून थोडासा विचार करावा आणि वाढवावं. बाकी काय नाही का. चांगली वर्गणीचं मला अजून काल्यापर्यंत. पण सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे सगळ्यांचा सहभाग असावा. सगळ्यांचं दर्शन घेत असताना गायक वादक सगळी मंडळी आहेत. आमचे हरिभाऊ महाराज आहेत, आमच्या हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज आहेत. त्यांच्या समवेत असणारे महाराज निर्लीला सुद्धा कार्यक्रमाला होते. त्यांचं सुद्धा दर्शन हरिभक्तीपरायण बाबा आमची हरिभाऊ महाराजांची कन्या. तिच्यासाठी जोरदार टाळी वाजवा आमच्या आरतीताईसाठी. सुंदर गाणं आहे तिचं आणि निर्भीडपणानं अगदी या माईकवरती उभं राहून वारकरी संप्रदायाचं आपल्याला येत असणारं जे काही कला कौशल्य आहे ते समाजापुढं सादर करण्यासाठी फार मोठं धीट आणि धाडस लागतं. ते धाडस वडिलांच्या माध्यमातून त्या मुलीला पोचलेलं आहे. परमेश्वरानं कृपा करावी. असं तुझं गाणं हळूहळू वाढत जावं. ज्ञानोबा तुकोबारांनी तुझ्यावर कृपा करावी. महाराष्ट्रातली महागायिका म्हणून कडेपूरकरांना एक दिवस बघायला तू मिळावीस. याच्यापेक्षा वेगळं काय मागणार आहे. पुन्हा एकदा तुझं मनपूर्वक धन्यवाद. सगळ्यात महत्त्वाचं आमचे हरिभाऊ अमरापूरकर यांच्या या सगळ्या हरिपाठ आणि भजन मंडळ जे आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा बरं. वा वा पुत्र भावा ऐसा गुंडा. आणि बघा या माझ्या जिजाऊंच्या लेकी सावित्रीच्या लेकी सुद्धा कशा दणक्यात नाचतायत. डीजे वरती हॅ करून नाचण्यापेक्षा ही तर टाळी घेऊन नाचलेलं कधी चांगलं आहे ना. म्हणून डबल टाळी वाजवा जरा पोरींसाठी. महाराज खरंच तुम्हाला ज्ञानोबारांची तुकोबारांची तुमच्यावर कृपा आहे. तुम्हाला मार्गदर्शक गुरुवर्य तुम्हाला चांगला आहे. पोरं सुद्धा चांगले आहेत. आमचे रोहित दादा आहेत. रोहितच ना कीर्तनकार आहेत. मृदंग वाजवणारे सन्मान्य हरिभक्तीपरायण कन्हैया महाराज आहेत. ही सगळी प्रेमाची आदराची आपुलकीची माणसं पोरं आहेत. आमचे चौबदार काका आहेत. हार्मोनियमची साथ बाबांनी चांगली केली. विशेष म्हणजे माझ्या कीर्तनाला मृदंग ज्यांनी गोड वाजवला ते हरिभक्तीपरायण भागवत महाराज. दिसायलाही तुम्ही गोड आहे, हसायलाही तुम्ही गोड आहे, पकवाजाही तुम्ही गोड वाजवताय आणि वाजवला तुम्ही मला चांगला.
भागवत महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा. मृदंग सम्राट मृदंग अलंकार सन्मान्य हरिभक्तीपर्यंत भागवत महाराज तुमचं दर्शन सगळ्यांचं दर्शन घेत असताना माझ्या समवेत आलेले आमच्या भोर तालुक्यातील वरवडी गावचे सरपंच सन्मान्य युवा सरपंच प्रशांत जीवरे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आज सहज म्हटलं कार्यक्रमाला चला. खरं तर पळापळ जास्त होती आणि मग माझ्यासोबत मला खरंच जर मला ड्रायव्हिंगची गरज आजपर्यंत का पडली नाही किंवा ड्रायव्हरची गरज का पडली नाही. मी माझ्या आयुष्यात मित्रपरिवार इतका मोठा जमवला की रोज माझ्याबरोबर एक तरी मित्र माझ्याबरोबर कीर्तनाला येतो. लक्षात ठेवा. याच्यापेक्षा मोठी श्रीमंती काय अमोलदादा मला सांगा. आज वेळात वेळ काढून कार्यक्रमाला सोहलीवरून आलेले आमचे अमोलदादा डोळ आणि सोहली गावच्या विद्यमान सरपंच मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सरपंच मॅडम यांचं सहर्ष स्वागत करायचं. काही दिवसापूर्वी सोहलीला माझा कार्यक्रम झाला. मला वाटतं अमोलच्या दादांनी सांगितलं असेल आमच्या अमित दादांनी की हा कार्यक्रम आहे म्हणून त्या आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. तुमचं सुद्धा दर्शन घेतोय. सगळ्यांचं दर्शन घेत असताना वेणेकरी बाबा स्वाबदार तुमचं सुद्धा तुम्ही नाराज होऊ नका. तुम्हाला मग मला नाही ते माझ्याकडला लय लोड घेऊ नका. मला कसला बी चालतोय. धोतार घाला नाही तर पायजामा घाला. माझं काय नसतं. हा फक्त असणं गरजेचं आहे. बॉल लय लोड घ्यायचा नाही. माणसं मिळाणार तिथं उगत डोक्याला ताप करायची हो असल्याने महाराज लोक कमी व्हायला लागले तर या पोराने टाळ हातात घेतल्यावर बरं तो 10 वेळा चुकल 12 वेळा चुकल 15 वेळा चुकल 16 वेळेस बरोबर. बरं ही काही लगेच शिकल्यास का. ही पहिली चुकल्यात का नाही दादा. अरे भाऊ महाराजांबरोबर तुम्ही चुकल्यात का नाही का डायरेक्ट शिकून आल्यात ही. पण 10 वेळा चुकसपर्यंत हरिभाऊ सुद्धा गप बसलो ना तेव्हा 11 बरोबर आले का नाही तुमचं. पण ह्यांना जर सुरुवातीलाच म्हणलं काय तो टाळ वगैरे आता असलं म्हणलं ती पोरं काय म्हणते ले बुवा इकडे 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 ही तुझी टाळ ही तुझी माळ तुझा तिकडे गोंधळ घाल माझा मी चाललो बाई वाड्यावर आहे. आता काय करून ते होत म्हणून महाराज ही सगळी पोरं आहेत. ही चोपदार मंडळी आहेत. प्रेमानं आदरानं उत्साहानं येतात. यांना आपण प्रोत्साहन द्या. चुकलं तर आपण सांभाळून घेतलं पाहिजे. लय काट्यावर धरलं तर म्हणत्याल तुमचं तुम्ही सप्ता करा आम्ही आपलं बरं इकडं. म्हणून सगळ्यांचं दर्शन घेतो. शेवटची 2 मिनिटाची चाल अगदी हक्कानं अधिकारानं होणारा वेळ झालाय. मी महाराजांना विनंती करतो आपण समोर यायचं आहे. शेवटची फक्त चाल 1-2 मिनिटाची आपण म्हणायची आहे आणि मग कार्यक्रमाचा शेवट होईल. चला लवकर. शब्द काय आहे तेवढा सांगा. देवासवी तुका म्हणे काळे नाशिवंतासाठी तुका म्हणे काही नाशिवंतासाठी कमल कर्ण म्हणे काही नाशिवंता तुका म्हणे काही नाशिवंता हा तो कमल करे नाशिवंतासाठी तुका मन करे नाशिवंतासाठी देवासवे आटी पाडी तसे देवासाठी आटी पाडी तसे देह हे काळाचे धन देह हे काळाचे धन देवाचं आटी पाडितोचे देवाचं आटी पाडितोचे देह हे काळाचे
कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे तुका म्हणे काय हा श्रीमंताचा तुका म्हणे कार नाचे बनता तुका म्हणे कारे नाचे बनता देवा सर्वे अटी पाळीतासी देवा सर्वे अटी पाळीत देह हे काळाचे धन देह हे काळाचे धन देवतवे आती पायाती तोसी देवतवे आती पायाती तोसी देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे तिथे मनुष्याचे काय आहे तिथे मनुष्याचे काय Gama bani pasani da pama pama magari magari te te manusa te ka तिथे मनुष्याचे काय तिथे मनुष्याचे काय आहे काय देह कुबेरा देह हे काळाचे धन कुबेरा देह हे काळाचे धन ते मनुष्याचे काय ते मनुष्याचे
तेथे मानोच्या काय आहे तेथे मानोच्या Pamada pamada pama pamada pamada pama 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 dega 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 maga mama 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 dale 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 तेथे मनुष्याचे काय आहे देह हे काळाचे नको फिराचे देह हे काळाचे नको फिरा जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय हरे विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय हरे विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोले रे रे कुणी वेडे वाकुडी मुक्तरे रात महाराज तुम्ही नाही विचारिला ते कर्मे आपण रात महाराज तुम्ही तुका ज्ञानेश्वरा रखमाया रात महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव